पिंपरी चिंचवडमध्ये भंगार दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये 4 ते 5 भंगारची दुकानं जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तर ही आग नेमकी कशी लागली असा सवाल उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवडमधली दृश्य आपण बघू शकतोय। भंगार गोदामाला इथं आग लागलेली आहे। भीषण आग ही लागली होती आणि त्यामध्ये 4 ते 5 भंगाराची दुकानं जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। त्यानंतर काळा कुट्ट धूर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। दरम्यान घटनास्थळावरून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पिंपरी चिंचवड शहरामधील कुर्दळवाडी परिसरामध्ये आज सकाळी 10 वाजता मोठ्या प्रमाणात आग लागली आणि या आगीमध्ये 25 ते 30 भंगारची गोडाऊन आहेत ते जळून खाक झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ह्या धुरावरतूनच अंदाज लावू शकतो की आग किती भीषण आहे। गेल्या 2 ते 2.5 तासापासून ही आग तशीच चालू आहे। महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे, परंतु आग अजूनपर्यंत आटोक्यात आलेली नाहीये। सुदैवाने अजूनपर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु मोठं नुकसान या आगीमध्ये झालेले आहे आणि ह्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे या ठिकाणी जे असलेले गोडाऊन आहेत ते अधिकृत आहे का अनधिकृत आहेत ते देखील मोठा प्रश्न आहे। या सर्व घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथले जे मालक आहेत किंवा या गोडाऊनचे चालक आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।